मोरया 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 मोरया। हे जे चालू आहे तो वाघ यज्ञ आहे असा शब्द काल आपण वापरला आणि यज्ञ व्यवस्थित झाला की नाही याची शास्त्रांनी दिलेला एक निकष त्याकरता सांगितलेला आहे, यज्ञात भवती पर्जन्यः। की यज्ञ व्यवस्थित झाला की पाऊस येतो। त्याचे आहे वेगळे संदर्भ तिथे, पण आपल्या कामाचा लावून घ्यावा आणि मोरयाच्या चरणी आपली सेवा ही वाघयज्ञ सेवा व्यवस्थित पोचली याचा पुरावा म्हणून त्यांनी पाऊस पाठवलेला आहे। आणि मोरयाच्या कृपेचं हे वैभव आहे की कालपर्यंत किती तापलेलं असो एकदा त्याच्या चरणाशी आले की माणसं शांत होतात, थंड होतात। ही परिस्थिती आपण पाहतोय, प्रसन्न वातावरण मोरयांनी निर्माण करून दिलं। आईसारखा दिसतो का बाबासारखा दिसतो? मी म्हटलं नाही, तो कोणासारखा दिसत नाही, तो त्याच्याच सारखा दिसतो। ते म्हणाले म्हणजे काय, आईसारखा किंवा तुझ्यासारखा दिसत नाही का? म्हणजे त्याची माय काय झेरॉक्स मशीन आहे का? माझ्यासारखा निघायचा काय संबंध आहे? तो त्याच्यासारखा आहे, मी माझ्यासारखा आहे, तो त्याच्यासारखा आहे। हे भगवंताचं वैभव आहे, लक्षात घ्या। जगातला प्रत्येक जीव वेगळा, पण मोरयाचं वैशिष्ट्य काय, मोरया त्या सौंदर्याच्या नियमात बसत नाही। आणि म्हणून बाकी सगळ्या देवांपेक्षा मोरयाचं वैभव काय की मोरयाला स्वतःचं कोणतंच रूप नसल्यामुळे मोरया कोणत्याही रूपात करता येतो।